ने जा रही है और रुख करते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ एक बार फिर से और मैच के पहले हाफ की कहानी सुनते हैं अक्षय पांडव सर की जुबानी। थँक्यू अजय सर. एक महत्वपूर्ण मॅच, नॉकआउट मॅच आहे. जो जिंकेल तो रविवारी पुन्हा या मैदानावर खेळण्याचा आनंद घेईल. 2 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्वाचं, आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटनं न पाहिलेली एक आकर्षक आणि दर्जेदार ट्रॉफी, जी ट्रॉफी तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी फ्रंटला ठेवू शकाल, एवढी दर्जेदार आणि आकर्षक ट्रॉफी जी या स्पर्धेच्या माध्यमातून बनवली गेली आहे, ती ट्रॉफी जिंकण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकाल. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही टीम करता खूप महत्वाचं आहे. शुभम, आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू आहेत, शोकेस आहेत, सर्व काही आहे. मात्र ही जी ट्रॉफी आहे महामानव चषकची, ती घरामध्ये ठेवण्याचा एक वेगळा आनंद असेल. ज्या पद्धतीनं ही ट्रॉफी बनवली गेली आहे, अगदीच लाजवाब, काबिल तारीफ ट्रॉफी आपल्याला इथे पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल, आक्रमणाचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिला हादरा, पहिला झटका, माघारी परतावं लागतंय बॅटरला. फलंदाज दर्शन, त्याच्या पारीचा अंत झालाय. दर्शन बॅक टू द डगआउट. सीमा रेषा पार, मानवच्या बॅटमधनं हा धम्माका आलाय. षटकार 6. मानव काटे जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि मैदानामध्ये दाखल होत असताना पहिलाच बॉल त्यानं सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. टेनिस बॉल क्रिकेट त्या खेळाचा एकच मंत्र आहे, जिथे वारा तिथेच मारा. आणि या वाऱ्याच्या बरोबर हा चांगला मारा आपल्याला पाहायला मिळाला षटकाराचा. 120 ग्रामचा हा बॉल आहे, जो हवेच्या प्रचंड झोताला कापू शकत नाही. त्यामुळे हवेच्या झोताबरोबर तुम्हाला खेळावं लागतं. आणि इथे एक चांगला स्ट्रोक मानव काटेच्या बॅटमधनं आलाय. षटकार. महामानव चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. अगदी दर्जेदार आयोजन नियोजन असलेली ही स्पर्धा, महामानव फाउंडेशन मालेगाव त्यांनी उभी केलेली ही स्पर्धा अगदी यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस पुढेच एकदा बॉल उडवलं ओव्हर दी लॉंग ऑफ, दर्जेदार फटका, बॉल सीमा रेषा पार. 6.
एक विकेटच्या पतनानंतर 5 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस 16. फटका चांगला बिटवीन द गॅप, अप्रतिम, सर्वोत्तम, दर्जेदार, क्रिकेटचा अफाट सौंदर्य झळकवणारा फटका, कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस दाफलकावर धावसंख्या 20-20. अगदी ठाम, ठोस, भक्कम सुरुवात ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या गोल अगदी अप्रतिम टेंट जे उभे केले गेलेत, जे प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहतील त्यांच्याकरता सावलीचा आधार तो इथे महामानव फाउंडेशन मालेगाव ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. फ्लेक्स ते मैदानाच्या गोल आपल्याला पाहायला मिळतात. एक निळं वादल असं म्हणू शकतो आपण या संपूर्ण मैदानाला, ज्या पद्धतीनं इथे जी सजावट केली आहे. अगदी या स्पर्धेकरता एक गेट आपण पाहतोय आणि गेट हा भारतात ज्याची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया त्याच्यापासून झाली. इथे एक चांगला बॉल, त्यावर एक सिंगल. गेटवे ऑफ इंडिया ज्याच्यापासून ही गेटची जी संज्ञा आहे ती भारतामध्ये आली, तिथनं मग गेट बनवण्याची सुरुवात झाली गेली. इंग्लंडचा राजा जॉर्ज आणि राणी मेरी जे भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि तेव्हा त्यांनी भारताला हा गेटवे ऑफ इंडिया भेट म्हणून दिला होता आणि तदनंतर मग हा गेट उभारण्याची जी पद्धत आहे ती भारतामध्ये अंमलात आली. यावेळेस हा बॉल इथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय, एक डॉट बॉल मध्ये कन्वर्ट झाला, माफ करा. तिथे रन घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, एक निर्धाव चेंडू आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रदीप निकम जो गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल अगदी दर्जेदार, फलंदाजाला कदाचित रात्री आयोडेक्सची गरज लागू शकते. अगदी तेवढा वेगवान बॉल येऊन त्याच्या देहेष्टीवर आदळला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. प्रदीप निकम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वेग प्रदान केला. सेल्फ फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंगची संधी होती मात्र ती दवडली, त्यामुळे एक सिंगल फलंदाजांना घेता आली. प्रदीप निकम आपली गुणवत्तेची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा चांगला आहे, वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे फलंदाजाला रोखणं किंवा त्याला शांत करणं, बंदिस्त करणं हे काम तो मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळी चांगला चेंडू आहे मात्र इथे प्लम करता अपील तुम्हाला करता येणार नाही, कारण एलबीच्या स्वरूपानं विकेट दिली जाणार नाहीये. लेग बायचा इशारा तिथे पंच नदीम यांच्या माध्यमातून येतोय. जेपी पॅनल जे या संपूर्ण स्पर्धेत मध्ये पंचाची भूमिका बजावत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वतः जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये येत स्क्वेअर पंचाची भूमिका ते बजावत आहेत. फुलटॉस मी आला, इनफिल्डच्या वरनं स्वीपर कव्हर मध्ये खेळलाय, बॉल चाललाय. व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार, चौकार. क्रमांक 50 ही सरासरी 2 ओव्हरमध्ये 27 ही टोटल खूप या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. सुरुवात मॅन्डेटरीचे जे पहिलं पॉवर प्ले किंवा दुसरं बॅटिंग पॉवर प्ले त्यामध्ये
14-15च्या जवळपासच्या सरासरीनं रन्स बनताना आपण सातत्यपूर्ण पाहिलं. काल तर अगदीच विध्वंसक, 100 शिवाय रन्स लागतच नव्हत्या. पहिल्या मॅचमध्ये 100 लागल्या, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 127 लागल्या, एका मॅचमध्ये 120 धावा लागल्या, 119 सुद्धा लागल्या. म्हणजे अगदी हाय टोटलच्या मॅचेस आपण कालच्या दिवसामध्ये जरूर पाहिल्या. आज थोडस ऍव्हरेज टोटल ज्याला आपण म्हणतो त्या ऍव्हरेज टोटल मध्ये स्पर्धा सुरू आहे. कदाचित गोलंदाजांची गुणवत्ता तीही त्याचं कारण असू शकते. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, प्रत्येक गोलंदाजानं आपली कामगिरी योग्यतेने बजावली, किंवा मग कर्णधारांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा वापर केला ते एक महत्वाचं कारण असू शकतं. कारण जेव्हा असं एक मॅच झाली जी सध्याची बॅटिंग करणारी टीम आणि निजाम 11 ज्यांच्यामध्ये झाली, जिथे असं वाटत होतं की 100+ टोटल लागेल, मात्र प्रथमेश ठाकरेचा योग्यतेने वापर कर्णधारानं केला आणि शेवटी मग त्या रन रोखल्या गेल्या आणि त्यामुळे ती टोटल 90च्या आत थांबली गेली. एका षटकामध्ये त्यानं त्या 3 विकेट्स घेतल्या आणि मॅचला कुठेतरी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. हे खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन. यावेळेस मात्र फटका तेवढासा प्रॉपर कनेक्शन नाहीये, टायमिंग ते थोडस प्रॉपर नाहीये, त्यामुळे एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. फलंदाजाचा कल जर आपण पाहिला ना तर फटके खेळण्याकरता लॉंग ऑन पासन स्क्वेअर लेग त्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होता त्याला फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तो राजपूत कडनं केला गेलाय, जो सध्या विकेट किपिंग करतोय. क्लोज येईल यावेळेस. पुढचा बॉल. यावेळेस मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन होतं. चेंडूवर फिंगर रोल केले होते, बॉल जमिनीलगत गेलाय, खराब फिल्डिंग. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करून तुम्ही फलंदाजांचं मनोबल नक्की वाढवता. या पद्धतीच्या चुकांनी कधी कधी गोलंदाजाला त्याचं भुगतानही करावं लागतं. तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आणि डबल आल्यानंतर मग तो फलंदाज मोठे फटके खेळून गोलंदाजाला महागडं ठरवतो. क्षेत्ररक्षकानं केलेल्या चुका या क्रिकेटमध्ये नेहमी विचाराधीन असतात. क्षेत्ररक्षण या क्रिकेटमधली सर्वात महत्वाची बाजू आहे. त्यामुळे तुमच्या टीम मध्ये फलंदाज गोलंदाज असावेत, त्यासोबतच उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक असावेत. जरी त्यांनी रन बनवल्या नाही तरी रन वाचवल्या पाहिजेत. इथे मात्र चांगला फटका, फुलर लेनचा बॉल होता, तिथे त्याला जमिनी लगत खेळलं. अलॉंग द कार्पेट हा चाललेला बॉल जोपर्यंत उचलला गेला तिथे एक सिंगल ही दाफलकावर जोडली गेली. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज करण डुकरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, करण डुकरे अगदी योग्य मारा. कारण सिंगल डबल मध्ये फलंदाजाला शांत ठेवतोय आणि हे मैदान असं आहे तिथे तुम्ही 10च्या जवळपास धावा जर ओव्हरमध्ये खर्च केला तर मग तुम्ही एक यशस्वी गोलंदाज आहात. यावेळेस बॉलला हवा दिली आहे आणि हवेचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे या हवेच्या झोताबरोबर बॉल तब्बल नाश्ता करण्याकरता निघून गेलाय. जी खाऊ गल्ली आहे तिथे सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. ती मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर जय गायकवाड जो मैदानामध्ये या 4 बॉलमध्ये 7 बनवलं, 11 मध्ये 28. मानव काटे यावेळेस पुण्याचा एकदा बॉलला उडवलंय, मात्र बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि एक दर्जेदार झेल विकेट किपर राजपूतच्या माध्यमातून माघारी परतावा लागेल, कारण इथे संपलाय खेळ. फलंदाज जय गायकवाडचा विकेटचं बदल खेळाडू बाद.
5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडस रोखलंय या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 10 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस गौरव सानप मैदानामध्ये येतोय. बघूया कशा पद्धतीचा खेळ गौरवच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. मोठे फटके काय तिथे त्याच्या बॅटमधनं येताना आपल्याला पाहायला मिळतील. गौरव सानप आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर करण डुकरे असा एक संघर्षपूर्ण खेळ तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आपल्या षटकातील शेवटचा बॉल करण डुकरे समोर गौरव सानप उभा आहे. यावेळेस लोवर फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय बॉल. थांबवणं कठीण. 1 बाउन्स. खेळाडूच्या मस्तकावर दस्तक किंवा मग कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत म्हणायचं तर टांगा पलटी घोडे फरार. 1 टप्प्याखेरीस चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 41. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्तीला आलाय. चला वेळेचं बंधन ते पाळायचं आहे. 41 धावा धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी या बॉलची टॅगलाईन आहे तशीच ही स्पर्धा रंगली आहे. लगा तो 6. प्रत्येक बॉल जर बॅटीला लागला तर षटकाराखेरीज दुसरा कुठे पाहायला मिळत नाहीये. षटकारांचा अगदी पाऊस मालेगावात पडतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण सातत्यानं जशी एखाद्या विभागामध्ये अवकाळी पावसानं गारपीट होते ना अगदी तशी गारपीट इथे षटकारांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उद्ध्वस्त केलंय गोलंदाजांना असं म्हणायला हरकत नाही. कारण दर्जेदार गोलंदाज इथपर्यंत आले खरे मात्र त्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल तो दर्जेदार आहे. अगदी चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा नजरेतनं हटला. तिथे स्वीपचा प्रयत्न होता. एक पाय फोल्ड करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मानव काटे आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. गौरव सानप त्याच्या साथीने. मानव 12 बॉल 28. यावेळेस मात्र बॉल चाललाय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं दूर सीमारेषेच्या पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. ऑन बोर्ड आपण पाहताय सध्या
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या भ्रमंतीला दूर सीमारेषा पार दमदार कॉलरी तडाखा इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिथे त्याच पद्धतीने खेळ तुम्ही मैदानाच्या दाखवावा हीच अपेक्षा आहे. पुढचा बॉल गौरव सानप यावेळेस बॉलला उडवतोय. वाह अप्रतिम फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग बॉलला स्टॉप केलं रन सेव्ह केलं तब्बल 5 धावा तिथे जरूर वाचवल्या गेल्यात. धावसंख्या 55 2 विकेटच्या बदलानंतर 3.5 षटकाचा खेळ त्यानंतर 55 लागल्यात. चौथं षटक हे प्रगती पथावर आहे यानंतर शेवटचं षटक ते प्रगती पथावर येईल. 5 ओव्हरची मॅच आहे 55 पर्यंत जरूर मजल मारली. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते तेवढ्या योग्यतेचं पाहायला मिळालेलं नाहीये. मानव काटे सुरुवात त्याने आपल्या वैयक्तिक डावाची खूप चांगली केली होती आणि आतापर्यंत अगदी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. वैयक्तिक 15 चेंडू त्यानं फेस केलेत आणि या 15 चेंडू मध्ये त्यानं 41 धावा या दाफलकावर जोडल्यात. अर्धशतक दाफलकावर लावण्याची संधी आहे त्याला आजच्या दिवसात. बॉल इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला शांत करत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर इथे समाप्त झाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एक एन्काउंटर टोटल जी दाफलकावर आहे 56 धावा. इथे शेवटच्या ओव्हरमध्ये कोणाचा एन्काउंटर होईल गोलंदाजाचं की फलंदाजाचं ते आपल्याला पाहायचं आहे. मात्र वेळ घेऊ नका कारण सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे. त्यामुळे नवीन गोलंदाज इथे लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. षटक जर आपण पाहिलं तर अंतिम षटक आहे 5वं षटक आहे जे प्रगती पथावर येईल. स्ट्रायकर एंडकडे गौरव सानप उभा आहे. मोठे फटके मारणं जे तो सर्वाधिक पसंत करतो. शेवटचं ओव्हर आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत काळे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि इथे गौरवचा फटका तो तेवढासा प्रॉपर कनेक्ट झाला नाही. एक सिंगल इथे रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके खेळत राहावे लागतील. सध्या सुरुवात चांगली झाली. मधल्या काही ओव्हर्स मध्ये रन्स रोखण्याचा प्रयत्न केला गेला. आता 57 वर टोटल आहे. या ओव्हर मध्ये तुम्हाला 70च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करावाच लागेल. चांगला बॉल तिथे विकेट किपरला गुंगारा देतोय. त्यानंतर 1 रन स्ट्राईक घेतली गौरवनं. कारण मोठ्या फटक्यांकरता गौरव सानपला ओळखलं जातं आणि तो गौरव सानप इथे येणाऱ्या 4 बॉल मध्ये काय मोठे फटके खेळतोय ते आपल्याला बघायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 रन्स या राफलकावर आहेत. अनिकेत पुढचा बॉल घेऊन यावेळेस संधी आहे विकेटची आणि इथे विकेट संपादन होईल. गौरव सानप त्याला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे खेळाडूबाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता किरण खोबरे, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याने सातत्यानं प्रत्येक क्रीडा शौकीनाला प्रभावित केलंय असा हा खेळाडू आहे. आणि मैदानात आल्या त्याने बॉलला उडवलंय उंच हवेत ना, तिथे एक षटकाराचा इशारा आलाय. कारण झेल जो घेतला गेलाय तो लगान पिक्चर मध्ये शेवटी आमिर खानचा जसा झेल घेतला गेला होता अगदी तसा झेल तिथे प्रेक्षकाने टिपलाय, खेळाडूने टिपलाय आणि त्यामुळे षटकाराचा इशारा आलाय 6. सज्ज होईल गोलंदाजच्या ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल फुल टॉस मिळालाय आणि त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाठवलंय सीमारेषेच्या भ्रमंतीला. सीमारेषा पार उत्तुंग आणि गगनचुंबी आसमानी टोला षटकार. फलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र बॉल विकेटच्या मागे जातो. एक सिंगल मध्ये तिथे चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. विजयाकरता 72 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि या 72 धावा कशा पद्धतीनं उत्तरार्धाच्या खेळात धावफलकावर जोडल्या जातील ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात आपण बदल. आणि मायक्रोफोनवर आपल्या सोबत अंतिम दावा करता जॉईंट होतील शुभम आयरे, जे आपल्या सोबत व्हॉइस ऑफ मालेगाव या मालेगावचाच एक गोड आवाज आहे शुभम आयरे. ते शेवटच्या डावा करता आपल्या सोबत मायक्रोफोनवर जॉईंट होतील. हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण जोडले जात आहोत. महामानव चषक 2025 निश्चितच महामानव फाउंडेशन आयोजित मालेगावची एक बहारदार आणि सदाबहार स्पर्धा जी की मालेगावच्या क्रिकेटला आहे सर्वांगीण साथ. महामानव चषकात घेऊया हातात हात या टॅग लाईनने ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आज दिवस दुसरा आहे आणि दिवस दुसऱ्यातला अंतिम सामना आपण पाहत आहोत. सूर्य मावळतीला चाललाय परंतु मावळतीला जाणारा सूर्य आज मात्र चौथ्या क्वालिफाय होणाऱ्या संघाचा साक्षीदार होऊन जाणार आहे. पाहूयात आजच्या दिवसातला दुसरा संघ आणि ओव्हरऑल चौथा संघ कोण असेल की जो सुपर 8 मध्ये दाखल होईल. 73 या अंकाची लढाई आपल्या भेटीला येते. 73 रन्स आर रिक्वायर्ड अँड 30 बॉल्स आर रिमेनिंग. अर्थातच 30 चेंडू आहेत, 30 मध्ये 73 बडवायचे आहेत. इथे मात्र प्रत्येक बॉलवर मेहनत राहणार आहे. इथे मात्र प्रत्येक बॉलवर लढाई राहणार आहे. त्या लढाईला पाहण्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट आपल्या भेटीला येते. पाहूयात 30 बॉल 73 धावा.
सागर बोडके आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. बॅड लाईटचा प्रॉब्लेम येणार नाही या गोष्टीचा आपल्याला गांभीर्य ठेवावं लागेल. सॉरी, 72 धावा बनवायच्या आहेत. 72 रन्स आर रिक्वायर्ड. 72 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आहेत तुमच्याजवळ. प्रतिषटक जर का आपण पाहिलं तर 14.4 असा हा प्रतिषटकाचा आकडा आपल्या समोर सेट झालेला आहे. सागर बोडके गोलंदाजी मार्कवर आहेत. तर फलंदाजी मार्कवर जर का आपण पाहिलं तर आकाश गोरे आणि नॉस्ट्राईक एंडला अमोल साळवे, मॅन इन फॉर्म जिथं आकाश साळवे या नावानं देखील आज या मालेगावच्या मैदानावर अगदी सुरेख फटक्यांची पर्वणी आणि मेजवानी आपल्या भेटीला आली आहे. चला पहिला बॉल टाकला जातोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुनश्च एकदा विनंती राहील, विनंतीला मान द्यायचा आहे आणि लवकरात लवकर गेम ऑन करायचा आहे. हो, उलट्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईड शॉर्कर चितच आउटसाइड द ऑफ स्टंप बाहेरच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. यष्टी रक्षकाच्या भेटीला जातोय आणि पंच या चेंडूला दंडित करताय. वाईट बॉलने या धावफलकाला सुरुवात झाली आहे. चितच क्षेत्ररक्षक जर का आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक्स्ट्रा वाईडिश लॉंग ऑफ. ओहो, खोदून काढलाय बॉल, फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. धावा येतील इथे 6-6-6. स्कोर आहे. व्हॉट अ शॉट. अगदी फुलर लेंथ वरचा बॉल, पुढे टाकलेला बॉल योग्य मेरिटने अगदी कॅल्क्युलेटेड फटका खेळून काढला. फक्त टॅप केला बॉल, भनगडाचा वापर केला, जास्तीचं फोर्स जास्तीचं बळ लावलं नाही आणि चेंडूला सीमा पार फेकून दिलाय. आता मात्र चर्चा केली जाते. सागर बोडके नवरा थोडा एक्सपिरियन्सचा वापर करतायत. तिथंच सागर बोडके देखील अनुभवाचा वापर करतायत. पाहूयात, खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा खेळ अनुभवाचा वापर करायचा असतो. याच्या आधी तुम्ही जे क्रिकेट खेळून ठेवलंय ना ते क्रिकेट तुम्हाला येणाऱ्या नव्या सामन्यामध्ये वापरायचं असतं. लोबर फुलटॉस आडवी बॅट केली आहे. मिड विकेटचं दर्शन घडवलंय. पाहूयात, एक टप्पा घेतलाय आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलाय. धावा दिली ती 4-4-4. डीजे स्लॉक स्वीपचा हा दर्शनीय फटका घेऊन काढलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात चौकाराचा इथे हुंकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर आलेली एक अवांतर धावेची धाव, अर्थातच एक वाईट बॉल, त्यानंतर मात्र एक बिग हिट चौकार, त्यानंतर आडव्या बॅटने घेऊन काढलेला मिड विकेटच्या क्षेत्रातला चौकार. अशा पद्धतीने 11 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र वाईडिश लाईन पकडली आहे. चेंडू पासून बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हाही बॉल इथे वाईड दिलाय. याही बॉलला ते वाईड म्हणून दंडित केलंय परंतु सरप्राईज आहेत, आश्चर्यचकित आहेत. तिसऱ्या पंचांकडे इथे विचारणा केली जाते. तिथंच टीव्ही अंपायर्सला इथे विचारणा केली जाईल. पाहूयात टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतो ते. परंतु निर्णय असेल, विनंती असेल की टीव्ही अंपायर्स देखील लवकरात लवकर इथे निर्णय कळवायचा आहे. सरप्राईज आहे, आश्चर्यचकित झालेले आहेत. कधी कधी क्रिकेटच्या खेळात आपण ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी खेळण्याचा ओघ, खेळाची मानसिकता आपल्याला इथपर्यंत घेऊन जाते की पंचाने दिलेला निर्णय तो कदाचित आपण स्वीकारत नाही, परंतु होतात कधी कधी या गोष्टी होतात. कारण क्रिकेटचा हा खेळच असा आहे जो की या खेळात निश्चितच आपण पूर्ण गुंग झालेला असतो. पाहूयात निर्णय काय येतो ते.
आणि पाहूयात काय आहे निर्णय तिसऱ्या पंचाचा. तिसरे पंच जे की जेपी पॅनलचे सर्व स्वतः जय पवार सर आपला निर्णय कळवता आहेत. वेळ 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 त्या अर्थानं वेळ फार महत्वाचा राहतो अशा क्षणी. परंतु या वेळेकडे जर का आपण पाहिलं तर मग सकाळी ज्यावेळी सुरुवात करायची असते मग त्यावेळी देखील संघांनी तितकं सहकार्य करायचं असतं, वेळेवर उपलब्ध व्हायचं असतं, वेळेवर उपलब्ध राहून सर्व षटकांना आणि सर्व षटकांच्या खेळाला तिथंच आनंद घ्यायचा असतो. पाहूयात पंचांचा काय निर्णय येतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय आहे तो मुख्य पंचांनी कळवायचा आहे. येस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अजून एक अवंतरधाव, त्या अवंतरधावानं 12 या अंकाला गाठलाय. 2 चेंडू आतापर्यंत टाकली आहेत परंतु अजूनही 4 चेंडू यायची बाकी आहेत. आकाश गोरेल चेंडूला आकाशात पाठवलाय आणि आकाशात पाठवताना त्यावर लिहिलंय बिग हिट, सिक्सर, 6. आवाज जर का आकाश आहे तर मग चेंडूची मैत्री देखील आकाशाशीच करायची आहे आणि नेहमी फटकारायचा आहे, उत्कारायचा आहे आणि धावा 6 मिळवायच्या आहेत. पाहूयात सागर बोडके आव्हान उभं राहिलंय. आता पुढचा बॉल मात्र हॅमर आडवा बॅटने समोरच्या क्षेत्रात हातोडा चढवलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो परंतु जय कुमार जयकृष्ण गायकवाड आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. चेंडूला उचलतोय, वेचतोय, फेकतोय आणि तिथे एक सिंगल घेतली जाते. या सिंगलनं मात्र 19 अंक गाठलाय परंतु आता मात्र बॅटिंग स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे अमोल साळवे. या डावानं आज दिवसभरात चर्चा कमवली आहे. ओहो, इथे मात्र झाली आहे फलंदाजाची दांडी 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 गुल. एकोणीस या अंकावर पहिला हादरा लागलाय, पहिला धक्का लागलाय. नव्या बॅटरने लवकर तयार राहायचंय त्यामुळे बाद झाल्यानंतर होणारा जो वेळ आहे, खर्च होणारा वेळ तो वाचेल. 5 चेंडू झाली आहेत, 19 धावा धावफलकावर आहेत. मोठी विकेट एक मोठा हादरा आलेला आहे. सागर बोडके अमोल साळवे यांना माघारी पाठवलंय तर नवीन फलंदाज सूरज जाधव त्यांची जागा भरून काढण्यासाठी दाखल होत आहे. पाहूया सूरज यांच्यासाठी सागरचा हा पुढचा बॉल. सूरज यांना देखील खोलवर टाकलेला बॉल अगदी बॅट पासून दूर ठेवलं मात्र पुढे टाकलेला बॉल. इथे मात्र कुठली धाव नसेल. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा लागताय. 1वर 9, 19 रन, 1 गडी बाद. टीम महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर ODU DJ.
ए म्हणजे की फ्रंट, दोघांनाही फ्रंटवर राहायचं आहे. ओहो, फटका बसलाय, झेंडा उभा राहिलाय. गौरव साळप, सॉरी, नवनाथ आठवले डाऊन टू द बॉल. झेल टिपला जातोय. आकाश गोरे याच्या बॅट बद्दल धडाकेबाज धावा येत होते, धडाकेबाज फटके येत होते, मात्र त्यांना इथे माघारी परतावं लागतंय. हाती निराशा लागते. धक्का क्रमांक दुसरा. आकाश बॅक टू द टेक आउट. ओडिओ डीजे. शीतल सरकार इथे मात्र हो विकेट किपरला उलकबडी घातली होती चेंडूला, परंतु माघारून दर्शन गायकवाड यानं चेंडूला सांभाळलाय, हाताळलाय, थांबवलाय. त्यामुळे कुठलीही मोठी घटना इथे घडत नाहीये, दुर्घटना इथे घडत नाहीये. मात्र इथे वाईड आलाय. या षटकातला हा दुसरा वाईड आहे. तिथं 22 धावा धावफलकावर आहेत, 22 वर 2. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक राहत आहे. 3 मध्ये 1 बिग हिटची. उडवलाय बॉल. ओहो, शांतता राहणार कशी, कारण शांतता भंग करायला सूरज जाधवनं मावळत्या सूरजला साक्षीदार ठरवलंय या षटकारानं. विकेट.
19 बॉल 44 रन. शेवटचा बॉल निर्णायक राहील. पवार येतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या प्रवासात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतोय. व्हॉट अ स्पेल. एक मोठा हादरा लागतोय. राहुल जोनवाल सर गोल्डन डकचे शिकार झालेत. हाती निराशा घेऊन